हॅलो एव्हरीवन. तर वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आणि मागच्या व्हिडिओना तुम्ही खूप प्रेम दिलं. माझे 1000 सबस्क्रायबर्ससुद्धा कंप्लीट झाले आणि माझ्या व्हिडिओना तुम्ही ॲप्रिसिएटसुद्धा केलं. कारण एखादा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह असेल, तुम्हाला माहिती मिळत असेल, तर एखाद्या व्यक्तीला ॲप्रिसिएट करणं हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट असतं. तर तुम्ही मला ॲप्रिसिएटसुद्धा केलं त्या व्हिडिओबद्दल. त्यामुळे सगळ्यात पहिला तर तुमचे मी आभारी आहे. आणि नवीन एक आणखी इन्फॉर्मेटिव्ह एक व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर आता आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ॲफिलिएट मार्केट काय आहे. तर मेशो क्रिएटर क्लब काय आहे, त्या क्रिएटर क्लबला जॉईन कसं व्हायचं, ऑटो डी एम ऑप्शन काय आहे, हे सगळं आपण आता बघितलं. तर आता आजचा मेन जो टॉपिक आहे तर तो आहे की ॲफिलिएट मार्केटमध्ये ग्रो कसं करायचं. तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत तुम्ही बघा. आता सगळ्यात पहिली टिप्स की तुम्हाला सगळ्यात पहिला कोणते प्रोडक्ट सेल करायचे आहेत, कोणते प्रोडक्ट सेल केल्यानंतर तुम्हाला कमिशन किती भेटणार आहे आणि कोणत्या प्रोडक्टवरती आपल्याला फोकस करायचं आहे. तर हे मी तुम्हाला आता सगळ्यात पहिला सांगते. कोणत्या प्रोडक्टवरती तुम्हाला फोकस करायचं आहे. तर आता सगळ्यात हायेस्ट सेलिंग जे आहेत प्रोडक्ट जे आहेत तर त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. तर आता सपोज कुर्ती आणि हे सगळ्यात जास्त सेल होतं. तर आता हा कुर्ता सेट वगैरे आहे. तर ॲफिलिएट म्हणून जे दिलेलं असतं, ॲफिलिएट लिहिलेलं असतं, हे ॲफिलिएट प्रोडक्ट जे आहेत त्याच्यावरती आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. कारण की कसं आहे, याच्यावरती या ॲफिलिएट प्रोडक्टवरती आपल्याला 10% कमिशन असतं. तर जास्तीत जास्त आपल्याला ॲफिलिएट प्रोडक्ट सेल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की त्याच्यावरती कमिशन आपल्याला जास्त असतं. आणि जर नॉन ॲफिलिएट हे जे असे प्रोडक्ट असतील तर इथे दिलेलं असतं की बघा 0.5% तुम्हाला फक्त कमिशन भेटतं नॉन ॲफिलिएट प्रोडक्टवरती. तर जास्तीत जास्त फोकस हा आपला हायेस्ट म्हणजे ज्याच्यात कमिशन जास्त भेटेल या प्रोडक्टवरती आपल्याला ठेवायचं आहे. तर ॲफिलिएट प्रोडक्ट जे आहेत ते आपल्याला जास्त सेल करायचे आहेत. तर दुसरी जी टिप्स आहे म्हणजे तुम्ही एक विशिष्ट भाग निवडा. विशिष्ट म्हणजे सपोज आता कुर्ता सेट्स वगैरे जे आहेत हे मेशोवरती जास्त सेलिंग होतात. तर असे 1-2 जे भाग आहेत, विशिष्ट भाग, त्याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. कारण की काय होतं, आपण आज साडी चूज केली, उद्या किचनचे प्रोडक्ट्स आले, होम प्रोडक्ट्स आले. असे वेगवेगळे जर व्हिडिओ बनवायला गेले तर ते बंद करा. कारण की काय आहे, 1-2 विशिष्ट जर भाग तुम्ही निवडले ना, जे हायेस्ट सेलिंग आहेत, तर त्याच्यामध्ये कसं होतं, तुमचे जे Instagramचे फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत, तुम्ही ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुम्ही पोस्ट करताय, तर त्या जो फॉलोअर्स वगैरे आहेत, तर त्यांचा तुमच्यावरती ट्रस्ट निर्माण होतो. तर दुसरी जी टिप आहे, तर प्रोडक्टचा ट्रस्टवरती रिव्ह्यू द्या. प्रोडक्ट तुम्ही स्वतः दाखवा. प्रोडक्ट कसा आहे, प्रोडक्टची क्वालिटी काय आहे, साईज काय आहे, कलर कसा आला आहे, हे तुम्ही दाखवा. त्याच्यामुळे काय होतं, तुमचे फॉलोअर्स किंवा तुमचे जे काही सबस्क्रायबर आहेत, त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये एक कनेक्शन निर्माण होतं. ते प्रोडक्ट स्वतः डायरेक्टली म्हणजे स्वतः त्यांना बघतील आणि तो विश्वास एक निर्माण होतो. म्हणजे तुमचं मग जे काही ऑर्डर जे आहेत ते तुम्हाला त्या लिंक्सवर क्लिक करणं, बघणं हे जास्त होतं. त्यामुळे प्रोडक्टचा रिव्ह्यू हा तुम्ही स्वतः द्या. तर प्रोडक्ट जर चांगला नसेल तर त्याची ऑनेस्ट रिव्ह्यू द्या. म्हणजे त्याची नकारात्मक बाजूसुद्धा सांगा. तर तिसरी जी टिप आहे ती डील्सवर लक्ष द्या. म्हणजे लोकांचं कसं असतं, डील्स आणि ऑफर्सवरती जास्त लक्ष असतं. तर त्याच्यावरती तुम्ही फोकस करा. ऑल टाईम प्रोडक्ट्स न दाखवता आता डिसेंबर महिना चालू आहे. या महिन्यामध्ये जास्त ऑफर्स असतात. तर जे काही सेल चालू असेल तर त्या प्रोडक्टवरती तुम्ही फोकस करा. कारण की ज्या प्रोडक्टवरती ऑफर असेल असे प्रोडक्ट लोकं जे आहेत ते ऑर्डर करत असतात. तर त्यामुळे डील्स आणि ऑफर्सवरती लक्ष द्या आणि त्याच्या रिलेटेड म्हणजे त्या प्रॉडक्टवरती तुम्ही व्हिडिओज बनवा. तर नेक्स्ट मंथमध्ये तुम्हाला कोणते प्रॉडक्ट दाखवायचे आहेत, तर कोणत्या प्रॉडक्टचा रिव्ह्यू द्यायचा आहे, कोणते प्रॉडक्ट ऑर्डर करायचे आहेत आणि कोणत्या प्रॉडक्टच्या लिंक्स तुम्हाला जनरेट करायचं आहे, याचा प्री प्लॅन आधीच ठेवा. म्हणजे कसं आहे, नेक्स्ट मंथमध्ये तुम्हाला जे काही प्रॉडक्ट्स दाखवायचे असतील ते आधीच विशलिस्ट करून ठेवा. म्हणजे तुम्हाला ते इझी जाईल की आधीच एक 15 दिवस तुम्ही आधी प्लॅन करून ठेवा किंवा ते ऑर्डर करून ठेवा. कारण की प्रोडक्ट यायला एक 10-15 दिवस जातात. तर तो प्लॅन तुम्ही आधीच ठेवा. चौथी जी टिप आहे ती एकापेक्षा जास्त
प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरा. म्हणजे सपोज तुम्ही जर यूट्यूबचा शॉर्ट व्हिडिओ बनवत असाल, तर तोच तुम्ही इंस्टाग्रामवर पण अपलोड करा, त्याच्यानंतर फेसबुकवरती पण अपलोड करा. आणि मेन कसं आहे, व्हिडिओची क्वालिटी चांगली ठेवा. म्हणजे कंटेंट आता सपोज लोक जास्त रील्स बघतात इंस्टाग्रामवरती, तर जास्त रील्सवरती फोकस करा. यूट्यूब शॉर्ट्सवरती फोकस करा. यूट्यूबचे शॉर्ट्स व्हिडिओ लोक बघतात, तर याच्यावरती तुम्ही जास्त फोकस करा. आणि त्याच्यावरती तुम्ही रिव्ह्यू द्या. जेणेकरून मग कसं होईल, तुमचा सेल हा जो आहे तो जास्त होईल. लोक जास्त त्याच्यावरती फोकस करतील. तुम्हाला जर तुमचा फेस रिव्हील करून व्हिडिओ बनवायचा नसेल, तर तुम्ही मोबाईलचा बॅक कॅमेरा दाखवून, त्याच्यानंतर प्रोडक्ट आलेला दाखवून, ओपन केल्यानंतर त्याचा ऑनेस्ट रिव्ह्यू दाखवून, बॅक कॅमेऱ्याने नुसतं प्रोडक्ट दाखवून सुद्धा तुम्ही रिव्ह्यू बनवू शकता. त्याच्यानंतर फोटोज असतील हे अपलोड करून, तुम्ही लिंक करून हे सुद्धा तुम्ही करू शकता. तर त्यामुळे तुम्हाला फेस दाखवायची गरज नाही आहे. तर एक चांगले चांगले आता ट्रेंडिंग जे सॉन्ग्स वगैरे असतात, तर ते निवडा. व्हिडिओ थोडा एडिट करा. त्याच्यानंतर इंस्टाग्रामवर रीलवर अपलोड करा. म्हणजे जेणेकरून लोकांपर्यंत जास्त व्हिडिओ पोहोचेल. तर ही एक टिप तुम्ही यूज करा. तुमचे व्हॉट्सॲप ग्रुप असतील किंवा तुमचा फॅमिली ग्रुप असेल, त्याच्यावरती लिंक शेअर करा. व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवा ती लिंक. तर म्हणजे जेणेकरून कसं, जेवढी जास्त लोकं तुमचे लिंक्स बघतील, तेवढा तुमचा सेल होणार आहे आणि तेवढा तुमचा जास्त बेनिफिट होणार आहे. लास्ट आणि मेन टिप्स, डेली बेसिस तुमचा जो परफॉर्मन्स डॅशबोर्ड आहे तो चेक करा. म्हणजे त्याच्या थ्रू तुम्हाला काय लक्षात येणार आहे, की किती लोकांनी तुमची लिंक जी आहे ती ओपन करून बघितली आहे, किती लोकांनी ऑर्डर केलेलं आहे, हे सगळं तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे हे ॲनालिस करा, की किती लोकं तुमची लिंक बघतायत. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल, की तुम्हाला व्हिडिओ कसं बनवायचा आहे, काय आहे. तर या सगळ्या टिप्स आहेत जे मी फॉलो करते. तर जेवढं मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे जेणेकरून, आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून जर मी जेव्हा काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.